श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी देखील म्हणतात. हा दरवर्षी येणारा एक सण आहे. हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव आहे. श्रावण महिन्यातील 8व्या दिवशी म्हणजे अष्टमीला येतो. त्यासाठी आपण आता पूजेचे साहित्य बघूया. एक चौरंग, श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो, गणपतीची मूर्ती, बाळकृष्ण, हळदी कुंकू, 2 तुपाचे दिवे, त्यानंतर तांदूळ, दूध, दही, साखर, तूप, मध, अत्तर, वस्त्र, कलावा, अष्टगंध, घंटी, सुकामेवा आणि कृष्णाला आवडणारे छान लोणी, पाण्याचा कलश, पान सुपारीचा विडा, पाणी, 1 रुपयाचं नाणं, गंगेचं जल, कापूर आरतीसाठी, उदबत्ती आणि धूप, दुर्वा, फुलं आणि तुळस, गाय वासरूची मूर्ती, कापड आणि वस्त्र, शंख, शंख पण श्रीकृष्णाला आवडतं, अलंकार, श्रीकृष्णाच्या आवडीची बासरी, पाळणा किंवा झुला, श्रीफळ, खिरा काकडी आणि दहीहंडी आणि आपल्याला लागणारी फळं. हे सर्व आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेसाठी साहित्य लागणार आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार भाद्रपदच्या अष्टमी तिथीला मथुरा नगरीत देवकी आणि वासुदेवाच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भक्त दिवसभर उपवास करतात. संपूर्ण दिवस प्रभूचे स्मरण करतात आणि मध्यरात्री उपवास संपतो, जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा काळ मानला जातो. कृष्णाच्या शिकवणी आणि जीवनाचा अर्थ लक्षात ठेवण्यासाठी भगवद्गीतेमधले काही पाठ